श्री स्वामी समर्थ. आपल्या सर्वांचे माझे यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत. स्वामी महाराजांच्या कृपेने आपल्या सर्वांच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. गणेश जयंती म्हटलं की आपल्या लाडक्या गणपती बाप्पांचे आगत स्वागत मोठ्या उत्साहाने केले जाते. विघ्नहर्ता प्रत्येकाला संकटातून मुक्त करत असतो. तर 10 फेब्रुवारी 2024 पासून माघ मासारंभ होत असून यासोबतच माघी गणेश जयंती देखील येत आहे. तर ही माघी गणेश जयंती 13 फेब्रुवारी 2024 रोजी येत आहे. श्री गणेश लहरी ज्या दिवशी प्रथम पृथ्वीवर आल्या म्हणजे ज्या दिवशी श्री गणपती बाप्पांचा जन्म झाला आणि तो दिवस होता माघ शुद्ध चतुर्थी. तेव्हापासूनच गणपतीचा आणि चतुर्थीचा संबंध जोडला गेला. माघ शुद्ध चतुर्थी ही श्री गणेश जयंती म्हणून साजरी केली जाते. या तिथीचे वैशिष्ट्य म्हणजे या तिथीला श्री गणेशांचे तत्व हे नेहमीच्या तुलनेत 1 सहस्त्रपटीने अधिक असतं. तर आपण आज या व्हिडिओमध्ये या माघी गणेश जयंतीला आपण एका ठिकाणी एक सुपारी अर्पण करायची आहे. ही सुपारी अर्पण केल्यानं आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होणार आहेत. त्याचबरोबर आपल्या मुलांची, पतीची, घराची भरभराट होणार आहे, प्रगती होणार आहे. ज्यांच्या विवाहामध्ये, संतान प्राप्तीमध्ये, पुत्रप्राप्तीमध्ये अडथळे येत असतील किंवा घरामध्ये दारिद्र्य असेल, इच्छा पूर्ण होत नसतील तर त्या देखील सर्व समस्या यामुळे दूर होणार आहेत. तर यासाठीच या माघी गणेश जयंतीला मी सांगणार आहे. तर त्या ठिकाणी आपल्याला एक सुपारी अर्पण करायची आहे. आता ही सुपारी कशी आणि कुठे अर्पण करायची आहे हे जाणून घेण्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवर जे नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तर या माघी गणेश जयंतीला विनायक चतुर्थी किंवा तिलकुंद चतुर्थी असं देखील म्हटलं जातं. पौराणिक कथेनुसार गणपतीने राक्षसांना मारण्यासाठी 3 वेळा अवतार घेतला होता. पहिला अवतार वैशाख शुक्ल पौर्णिमेला, त्याला पुष्टपती विनायक जयंती असं म्हटलं जातं. दुसरा अवतार भाद्रपद शुक्ल चतुर्थी जी गणेश चतुर्थी म्हणून ओळखली जाते. तर तिसरा अवतार म्हणजेच माघ शुक्ल गणेश जयंती. तर आज आपण जो उपाय पाहत आहोत तर हा उपाय आपल्याला या माघी गणेश जयंतीच्या दिवशी करायचा आहे. गणेशोत्सवात 1.5 दिवसाचा गणपती आपल्या घरी आणला जातो आणि तेव्हा जशी या गणपती बाप्पांची विधिवत पूजा केली जाते तशीच माघी गणेश जयंतीला देखील काही भागामध्ये पूजा केली जाते. परंतु प्रत्येकाच्याच घरी हा गणपती बाप्पा बसवला जात नाही. त्यामुळं आपल्याला आपल्या घरातील, आपल्या देवघरातील जो गणपती बाप्पा आहे तर त्याची या दिवशी विधिवत पूजा करायची आहे. या दिवशी सकाळी स्नान वगैरे आटोपल्यानंतर आपल्याला देवघरातील देवांची आपल्याला विधिवत पूजा करायची आहे. त्यानंतर एका चौरंगावरती एक लाल वस्त्र टाकून विधिवत गणेश स्थापना आपल्याला करायची आहे. आपल्या देवघरामध्ये जी गणपती बाप्पांची मूर्ती आहे तर त्याची आपल्याला स्थापना करायची आहे. आणि या दिवशी वार येत आहे मंगळवार. मंगळवार हा लक्ष्मी मातेला समर्पित असल्यामुळे आपल्याला गणपती बाप्पांसमोर सोबत माता लक्ष्मीची देखील विधिवत पूजा करायची आहे. लक्ष्मी माता म्हणजेच माता पार्वतीचं दुसरं रूप आणि त्यामुळं आपल्याला या गणपती बाप्पांसोबत या माता पार्वती म्हणजेच माता लक्ष्मीचं देखील विधिवत पूजन करायचं आहे. तसेच गणपती बाप्पांना प्रिय असणाऱ्या सर्व वस्तू गणपती बाप्पांना अर्पण करायच्या आहेत. म्हणजेच लाल रंगाची फुलं असतील किंवा 21 दुर्वांची जुडी असेल, मोदक असतील, लाडवांचा प्रसाद असेल, या सर्व वस्तू या गणपती बाप्पांना आपल्याला अर्पण करायचं आहे. आणि अशा प्रकारे गणपती बाप्पांची विधिवत पूजा झाल्यानंतर, माता लक्ष्मीची पूजा झाल्यानंतर आपल्याला एक प्लेट घ्यायची आहे आणि या प्लेटमध्ये आपल्याला अक्षदा घ्यायच्या आहेत. अक्षदा अखंड असाव्यात, कुठेही तुटलेल्या, फुटलेल्या, खराब झालेल्या, किडलेल्या नसाव्यात. अशा अक्षदा घ्यायच्या आहेत. त्यामध्ये आपल्याला थोडंसं हळद आणि कुंकू टाकून या आपल्याला रंगीत करून घ्यायच्या आहेत. आणि त्यावर आपल्याला 1 रुपयाचं नाणं ठेवायचं आहे आणि एक सुपारी ठेवायची आहे. आणि या सुपारीवरती आपल्याला एक स्वस्तिक काढायचं आहे. त्यानंतर आपल्याला या सुपारीची आणि या 1 रुपयाच्या नाण्याची ज्याप्रमाणे आपण गणपती बाप्पांची विधिवत पूजा केली तर त्याप्रमाणे या सुपारीची देखील आपल्याला पूजा करायची आहे. एखाद्या ठिकाणी कोणतं शुभ कार्य जर करत असतील आणि त्या ठिकाणी जर गणपती बाप्पांची मूर्ती किंवा प्रतिमा नसेल तर गणपती बाप्पांचं स्वरूप मानून या सुपारीची विधिवत पूजा केली जाते. आणि म्हणूनच आपल्याला या ठिकाणी देखील या सुपारीची विधिवत पूजा करायची आहे. त्यानंतर ही सुपारी आणि हे 1 रुपयाचं नाणं आपल्याला अभिमंत्रित करायचं आहे. त्यासाठी तुम्हाला जो श्री गणपती बाप्पांचा जो मंत्र येत असेल किंवा स्तोत्र येत असेल तर ते पठण करायचं आहे किंवा ओम श्री गणेशाय नमः या बीज मंत्राचं तुम्हाला पठण करायचं आहे. 108 वेळा आपल्याला या बीज मंत्राचं पठण करायचं आहे, जेणेकरून ही सुपारी आणि 1 रुपयाचं नाणं हे अभिमंत्रित होईल.
त्यानंतर आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करण्यासाठी या गणपती बाप्पांना विघ्नहर्त्याला प्रार्थना करायची आहे. माता लक्ष्मीला आपल्या घरावरची दरिद्रता, आपल्यावरची सर्व संकट, दुःख, दारिद्र्य जाण्यासाठी प्रार्थना करायची आहे. त्याचबरोबर एखाद्याच्या विवाहामध्ये जर अडथळे येत असतील, संतान प्राप्तीमध्ये, पुत्रप्राप्तीमध्ये जर जर काही समस्या येत असतील, अडचणी येत असतील किंवा आपल्या इच्छा पूर्ण होत नसतील, शिक्षणामध्ये असेल, व्यवसायामध्ये असेल, नोकरीमध्ये जे काही अडथळे येत असतील, तर ते सर्व दूर होण्यासाठी आपल्याला गणपती बाप्पांना आणि माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे. त्यानंतर आपल्या जवळच असणाऱ्या माता लक्ष्मीच्या मंदिरामध्ये जाऊन देखील आपल्याला त्या ठिकाणी देखील माता लक्ष्मीची विधिवत पूजा करायची आहे. जर तुमच्या जवळपास जर एखादं गणपती बाप्पांचं मंदिर असेल, तर तिथं जाऊन देखील आपल्याला याप्रमाणे गणपती बाप्पांची विधिवत पूजा करायची आहे. तिथं देखील आपल्याला गणपती बाप्पांना दुर्वा अर्पण करायचे आहेत, मोदक अर्पण करायचे आहेत, लाडवाचा प्रसाद अर्पण करायचा आहे. त्याचबरोबर दिवसभर आपल्याला या दिवशी उपवास करायचा आहे, गणपती बाप्पांचं नामस्मरण करायचं आहे आणि गणपती बाप्पांना आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करायची आहे. माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होण्यासाठी. अशा प्रकारे दिवसभर गणपती बाप्पांचं नाम जप झाल्यानंतर तुम्ही सांजेच्या वेळेला गणपती बाप्पांची भावपूर्ण पूजा करायची आहे, आरती करायची आहे. पुन्हा एकदा गणपती बाप्पांची विधिवत पूजा करायची आहे. पुन्हा एकदा लाल फुलं व्हायची आहेत, दुर्वा व्हायचे आहेत आणि आणि त्यानंतर पुन्हा एकदा आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करण्यासाठी या गणपती बाप्पांजवळ व माता लक्ष्मीजवळ प्रार्थना करायची आहे. त्यानंतर आपल्याला आपल्या तुळशीजवळ दिवा लावायचा आहे. तुळशीजवळ दिवा लावत असताना देशी गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे. गणपती बाप्पांच्या जवळ देखील आपल्याला अशाच प्रकारचा दिवा लावायचा आहे. त्यानंतर या दिव्यामध्ये आपल्याला 2 लवंगा आणि 2 भीमसेनी कापराच्या वड्या देखील टाकायच्या आहेत आणि असा हा दिवा तुळशीजवळ आणि आपण ज्या ठिकाणी गणपती बाप्पांची स्थापना केली आहे तर त्या ठिकाणी आपल्याला लावायचा आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी आपल्याला ही जी गणपती बाप्पांच्या जवळ ठेवलेली सुपारी आहे, म्हणजेच गणपती बाप्पांना जी अर्पण केलेली ही सुपारी आणि हे 1 रुपयाचं नाणं आहे, तर ते आपल्याला घ्यायचं आहे आणि एक लाल रंगाचं कापड घ्यायचं आहे. हे कापड नवीन असावं याची आपल्याला विशेष काळजी घ्यायची आहे आणि या कापडावरती आपल्याला 1 रुपयाचं हे जे नाणं आहे तर ते ठेवायचं आहे. त्याच्यावरती आपल्याला ही सुपारी ठेवायची आहे. आपण ज्या प्लेटमध्ये अक्षदा घेतलेल्या आहेत तर त्यातील थोड्याशा अक्षदा घेऊन आपल्याला या लाल रंगाच्या कपड्यावरती ठेवायचा आहे. आपण जो उपाय आता हा करत आहोत तर तो वार आहे बुधवार आणि बुधवार हा वार गणपती बाप्पांना समर्पित असून या दिवशी जर तुम्ही गणपती बाप्पांची विधिवत पूजा केली, मनोभावे त्यांची सेवा केली आणि अगदी मनापासून जर त्यांना प्रार्थना केली तर या विघ्नहर्त्याच्या कृपेने तुमच्यावरची सर्व विघ्न, अडथळे, दुःख, दारिद्र्य किंवा इतर ज्या समस्या आहेत तर त्या सर्व समस्या दूर होण्यास मदत होणार आहे. मग कुणाच्या विवाहामध्ये येणारे अडथळे किंवा इतर काही अडथळे असतील तर ते सर्व दूर होण्यास मदत होणार आहे. परंतु कोणताही उपाय करत असताना श्रद्धेने आणि मनापासून केला तरच आपल्याला त्याचा फायदा होतो आणि निश्चित फळ देखील प्राप्त होतं. तर आता ही जी पोटली आहे तर ही पोटली बुधवारी म्हणजेच आपल्याला या गणेश जयंतीच्या दुसऱ्या दिवशी आपले जे देवघर आहे तर त्या देवघरामध्ये स्थापन करायचे आहे. जर तुम्हाला देवघरामध्ये स्थापन करायची नसेल तर तुमचा जर एखादा व्यवसाय असेल तर त्या व्यवसायाच्या ठिकाणी तुम्ही तिजोरीमध्ये ठेवू शकता किंवा तुमच्या ज्या ठिकाणी तुम्ही धन पैसा ठेवत असाल, अडका ठेवत असाल तर त्या ठिकाणी देखील तुम्ही ठेवू शकता आणि तुम्हाला इतर कोणत्याही ठिकाणी जर ठेवणं शक्य झालं नाही तरी देखील तुम्ही तुमच्या देवघरामध्ये ही पोटली ठेवायची आहे आणि दररोज सकाळी संध्याकाळी तुमच्या देवघरातील देवांची विधिवत पूजा करत असताना आपल्याला या पोटलीची देखील पूजा करायची आहे. आणि जर तुम्ही एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी जात असाल किंवा एखादं तुमचं अडलेलं काम असेल आणि ते काम पूर्णत्वास जात नसेल किंवा कोणत्याही कामामध्ये सतत विघ्न जर येत असतील, मग ते शिक्षणासंबंधित असेल, नोकरी संबंधित असेल, व्यवसायासंबंधित असेल, विवाहासंबंधित असेल, कोणतेही संबंधित असेल, तर त्या ठिकाणी तुम्ही जात असताना यातील ही सुपारी तुम्हाला काढून घ्यायची आहे आणि ती सुपारी तुमच्या जवळ तुम्हाला ठेवायची आहे. त्यानंतर तुम्हाला ह्या ज्या लवंग आहेत तर त्याला मागी गणेश जयंती झाल्यानंतर म्हणजे 1.5 दिवसाचा गणपती गेल्यानंतर यातील 1 लवंग घेऊन आपल्या घरातील जो कर्ता पुरुष आहे म्हणजे जो आपल्या घरामध्ये धन कमवून आणत आहे तर त्याच्या पर्समध्ये किंवा पॉकेटमध्ये आपल्याला ठेवायचे आहे. त्याचबरोबर दुसरी जी लवंग आहे तर ती लवंग आपल्याला आपला जर नोकरी असेल, व्यवसाय असेल किंवा ज्या ठिकाणी एखादी तिजोरी असेल, गल्ला असेल तर त्या ठिकाणी आपल्याला ठेवायचे आहे. परंतु ही ठेवत असताना आपल्याला याबरोबर चिमूटभर अक्षता देखील ठेवायच्या आहेत.
मग तुम्ही एखाद्या लाल रंगाच्या कपड्यामध्ये ठेवू शकता किंवा तुम्ही एखाद्या कागदाच्या पुडीमध्ये बांधून ठेवली तरी देखील चालेल. परंतु ही लवंग ठेवत असताना याबरोबर आपल्याला अक्षता देखील ठेवायच्या आहेत. जरी तुम्हाला मागी गणेश जयंती झाल्यानंतर एखाद्या बुधवारी तुम्हाला या गणपती बाप्पांची विधिवत पूजा करायची आहे आणि त्यानंतर यातील ही जे लवंग आहेत तर या लवंग आपल्याला काढायच्या आहेत. त्याचबरोबर अक्षता थोड्याशा घ्यायच्या आहेत आणि या अक्षता आणि या 2 लवंग, एक लवंग आपल्या घरातील कर्त्या पुरुषाच्या पर्समध्ये पॉकेटमध्ये तर दुसरी लवंग आपल्या घरातील तिजोरीमध्ये किंवा आपला जर गल्ला असेल तर त्या गल्ल्यामध्ये आपल्याला ठेवून द्यायचे आहे. परंतु मी सांगितल्याप्रमाणे त्याची एखाद्या लाल रंगाची पोटली बनवायची आहे किंवा एखाद्या कागदाच्या पुडीमध्ये आपल्याला ही ठेवायची आहे. परंतु ही गहाळ होणार नाही याची देखील आपल्याला विशेष काळजी घ्यायची आहे. कारण या ज्या वस्तू आहेत तर त्या अभिमंत्रित केलेल्या आहेत आणि याला गणपती बाप्पांचा कृपाशीर्वाद प्राप्त झालेला आहे. त्यामुळे तुम्हाला असा हा उपाय करायचा आहे. त्याचबरोबर लवंग ही लक्ष्मीप्रिय आहे आणि या दिवशी म्हणजेच मागी गणेश जयंतीच्या दिवशी मंगळवारी असल्यामुळे हा वार लक्ष्मी मातेला प्रिय आहे. त्यामुळे आपण हा जर उपाय केला तर गणपती बाप्पासोबतच माता लक्ष्मीची देखील आपल्यावरती कृपा राहणार आहे आणि माता लक्ष्मीच्या कृपेने आणि या गणपती बाप्पाच्या विघ्नहर्त्याच्या कृपेने आपल्यावरची सर्व विघ्न, दुःख, दारिद्र्य, अडथळे दूर होण्यास मदत होणार आहे. आपल्या मुलांची, पतीची, घराची भरभराट होणार आहे. आपल्या कोणत्याही कामामध्ये जे अडथळे येत असतील तर ते दूर होण्यास मदत होणार आहे आणि त्यासाठीच आपल्याला या मागी गणेश जयंतीला हा अगदी साधा सोपा परंतु अत्यंत प्रभावशाली असा हा उपाय करायचा आहे. जरी तुम्ही गणपती बाप्पांची घरामध्ये स्थापना केली नसेल तरी देखील तुमच्या देवघरात जरी हा उपाय केला तरी देखील चालेल. आपल्या देवघरातील गणपती बाप्पांसमोर ही सुपारी ठेवून आपल्याला त्याची विधिवत पूजा करून ही सुपारी अभिमंत्रित करून आपण अशा प्रकारे या सुपारीचा उपाय करायचा आहे. तुम्ही जर हा उपाय केला तर तुमच्यावरती आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबावरती गणपती बाप्पाचा विघ्नहर्त्याचा कृपाशीर्वाद राहणार आहे. माता लक्ष्मीचा कृपाशीर्वाद राहणार आहे आणि त्यांच्या कृपेने तुमच्या घराची भरभराट होणार आहे. तुमच्यावरची सर्व विघ्न, संकट दूर होणार आहेत. तर अशा प्रकारे आपली आजची ही माहिती, आजचा हा व्हिडिओ इथंच थांबवते. ही माहिती, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून जरूर कळवा. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. जर तुमच्या काही समस्या असतील, अडचणी असतील तर त्या तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता.